हा टेंडर नंबर किती आहे? 185. हा किती आहे? 186. ह्या कंपनीचं नाव काय आहे? आयकॉन. हा इथं काय म्हटलं याला? अपात्र. अपात्र. इथं काय म्हटलं याला? पात्र. इथं त्याला अपात्र कशामुळे केलाय? कामाचा अनुभव नाही. मग ज्या माणसाला कामाचा अनुभव नाही त्या माणसाला इथं पात्र कोणाला विचारून केलाय? आणि त्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे? पैसे नको आहेत मला. मग किती पैसे घेतले तुम्ही? 1 रुपया घेतला नाही. मग विचार करा. असं का केलं मला सांगा. हे बघा. दे ना अजून देऊ साहेबांना अजून पाहिजे. अरे काहीतरी हे करू नका. नाही नाही ऐका ऐका काहीतरी विषय नाहीये लक्षात घ्या. अजून हे बसा मला उत्तर द्या. हा. काय तुमच्या हातात काय पैसे देणार नाही आणि आमच्याकडे खरे पैसे नाहीये खोटेच बाबा. हा तुम्ही सांगा बसा मला उत्तर द्या. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात या गोष्टीला तुम्ही उत्तर द्या. मला सांगा. नाही मला ह्या दोघांना हा प्रज्वल दोघांना बोलवायचा विषय नाहीये. इथं कार्यकारी म्हणून तुमची सही आहे की नाहीये? मग हे काय भ्रष्टाचार चालवायचं का सगळ्यांना? नाही. हे कितपत योग्य मला सांगा तुमचं. मला सांगा ह्या प्रज्वल एंटरप्राइजेसला अपात्र का गेला? ठीक आहे त्याची बिल्ड कॅपॅसिटी नमूद नमूद नाहीये. बर आता ह्या आयकॉन वाल्याला इकडे पात्र तुम्ही केलेलं आहे त्याची बीड कॅपॅसिटी आहे का? त्याची माहिती आहे का तुमच्याकडे? आयकॉन वाल्याची बीड कॅपॅसिटी तुम्ही तपासली का? मला सांगा तुम्ही तपासली का? हा तुम्हाला बोलायला कोण नाही साहेब. तुम्ही काय करणार का? नाही नाही मी नाही अहो मला आता इथं हा MBS कन्स्ट्रक्शन बरोबर. ह्याला तुम्ही काय केलं इथं? मला सांगा काय केलं इथं? पात्र केलं का अपात्र केलाय? अपात्र. आणि ह्याच BS कन्स्ट्रक्शनला इथं तुम्ही पात्र केलाय. इथं त्याला अपात्र कशामुळे केलंय मला सांगा बरं तुम्ही. इथं अपात्राचं कारण बघा. काय अपात्र कशामुळे केलाय? काय नाहीये? कामाचा अनुभव नाही. मग मला सांगा किती पैसे घेतले ह्या दोघांकडनं तुम्ही? यांना 4-4, 5-5 कोटी रुपये टेंडर तुम्ही देता आणि त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी करता. हे टेंडर प्रक्रिया बरोबर झालेली आहे का? म्हणजे हे अपात्र. मला अटक करा तुम्ही. नाही नाही असं नसतंय. साहेबांना कळलं पाहिजे की भ्रष्टाचाराचा धुळ घेतलं गरजेचं आहे. मित्र अरे आम्ही काय ऑफेन्सिव्ह आहे लोकांचं बाजूला उचल. तुम्ही मला सांगा हा भ्रष्टाचाराचा धुळ तुम्हाला का नाही दिला पाहिजे? मी तर दोघांना विचारतो. अहो दोघांना काय पैसे घ्या साहेब. हे घ्या पैसे घ्या तुम्ही. हे घ्या पैसे घ्या. अहो काय कारवाई करताय तुम्ही मला सांगा. हे मला सांगा हे भ्रष्टाचाराचा धुळ तुम्हाला का नाही दिलं पाहिजे? आम्ही मला सांगा. मी तर दोघांची चौकशी करतो. साहेब तुमची सही आहे त्याच्यावरती असं काय करताय? तुमची सही आहे बरोबर आहे पण ह्या दोघांनी स्क्रुटिनी केलेली असती. मी हे चेक करतो परत एकदा. मी तुम्हाला तेच सांगतोय आणि मग काय झालंय सांगतो. तुमचं साहेब चूक माझी एकट्याची सही नाही अगोदर दोघांनी तपासलेली आहे. अजिबात नाही. तुम्ही जाणून बुजून चांगल्या ठेकेदारांना अपात्र केलं काम करणार आणि पात्र केलं. काकडे जावंय का? अहो ज्या काकडेचं मला सांगा शाहू त्याचं, प्रवीण त्याचं, BS कन्स्ट्रक्शन त्याचं, आर्यन त्याचं, एकाच घरातल्याला त्याच्या सख्या भावाचे, त्याच्या पुतण्याचे, त्याच्या दाजीचे एका घरातल्या माणसाला टेंडर देता तुम्ही. अहो काय करायचंय आपल्याला पालिकेचं? मी सध्या पुण्यातल्या लष्कर पाणीपुरवठा विभाग या ठिकाणी आहे. या ठिकाणी अमोल परदेशी जे खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक कार्यकर्ते आहेत. त्यांनी या ठिकाणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयामध्ये घुसून त्या ठिकाणी त्यांना जाब विचारलेला आहे की एका पात्र उमेदवाराला अपात्र का केलं. अर्थात हा सगळा टेंडरचा विषय आहे. नेमकं काय घडलंय हे सगळं त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया. काय घडलंय? तुम्ही त्यांना भ्रष्टाचार झालाय या सगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये असं म्हणताय. नेमकं काय घडलं? पुणे महानगरपालिकेने टेंडर क्रमांक 185/2026, 186/2026 या टेंडर प्रक्रियेनुसार प्रभाग क्रमांक 15 मधील मांजरी शेवळवाडी आणि केशवनगर व 7.5 नळी या ठिकाणी देखभाल दुरुस्तीचे कामाचे टेंडर काढले होते. या टेंडर मध्ये अधिकाऱ्यांनी एका ठेकेदाराला म्हणजे आयकॉन एंटरप्राइजेस याला काय केलं? एका ठिकाणी कामाचा अनुभव नसल्यामुळे त्याला अपात्र केला आणि त्याच ठेकेदाराला 185 किंवा 186 नंबर म्हणजे इथं अपात्र केला. आयकॉनला पात्र केला 186 मध्ये पात्र केला, 185 मध्ये कामाचा अनुभव नसल्यामुळे अपात्र केला. त्याचप्रमाणे जो BSK कन्स्ट्रक्शन जो आहे त्याला 186च्या टेंडरला कामाचा अनुभव नाही म्हणून अपात्र केला आणि 185ला त्याला पात्र केला. आता मला सांगा एखाद्या प्रामाणिक काम करणाऱ्या ठेकेदाराची बीड कॅपॅसिटी जर 0 असेल आणि त्याला तुम्ही अपात्र करत असाल
आणि ह्याच आयकॉनवाल्याची बीड कॅपॅसिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं, जो 0 आहे, त्याला तुम्ही पात्र करत असाल तर किती पैसे घेतले असतील या लोकांनी? मला अशी माहिती मिळते की 15-15, 20-20 लाख रुपये एका टेंडरच्या मागे घेण्यात आल्यात, कारण कोट्यावधीचे टेंडर आहेत. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याला त्याच्या केबिनमध्ये पैसे उधळून याचा जाब विचारलेला आहे. आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही तात्काळ ही निविदा रद्द करा. ही निविदा जर रद्द नाही केली तर 100% येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठं तीव्र आंदोलन करेल. हे सगळं एकंदरीत या मांजरी भागापुरतं नाही तर खरं तर पुणे महानगरपालिकेमध्येच आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना निविदा मिळावी यासाठी अनेक जे नेते असतील ते प्रयत्न करतात. अशामध्ये कुठल्या नेत्याचा समावेश असल्याचं तुम्हाला आढळतंय का, आणि याच्या मागे नेमकं कोण आहे असं कळतंय? 20% रेट संबंधित लोकप्रतिनिधी घेतात अशी आम्हाला ऐकू माहिती आहे. मग माझं ठेकेदारांना, प्रामाणिक काम करणाऱ्या ठेकेदारांना एवढंच आव्हान आहे की जिथे जिथे तुम्हाला तुमच्या भरलेल्या निविदामध्ये असा भ्रष्टाचार आढळेल, तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. आम्ही नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देऊ. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्याशी नेमकं काय संवाद साधलाय, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? मला आता मी तात्काळ जे आमचं निवेदन दिलं आहे त्याच्या बाबतीत त्यांना मागणी केलेली आहे की तुम्ही तात्काळ ही निविदा रद्द करा. संबंधित इंजिनियर जे आहे, ज्युनियर इंजिनियर, उपअभियंता यांच्यावरती कारवाई करा आणि फेर निविदा घ्या, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर आपल्यासोबत अमोल परदेशी होते. त्यांनी आज या ठिकाणी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यालाच धाऱ्यावर धरलेलं आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि नियमितता यावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न करावे अशा पद्धतीचं मागणी जी आहे ती त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.